आता आपण बोटॉक्स ट्रीटमेंट बद्दल बोलतोच आहे. एखादं असं एक्झाम्पल आहे का की ज्यात बोटॉक्सनी चेहऱ्यामध्ये आलेले डिफरन्सेस आपण एकदम विविडली पाहू शकतो? तुला एक्झाम्पल द्यायचं झाल्यास अमिताभ बच्चन तू बघ. तू केबीसी बघतेस, त्याचा चेहरा बघ तू आणि त्याच वेळेला त्याचे हात बघ. जर तुझं लक्ष जात असेल त्यांच्या हाताकडे, तर त्यांचा हात जो आहे तो आपल्या एखाद्या आजोबासारखा दिसेल तुला, ज्याच्यामध्ये कोलॅजन नाही आहे किंवा तिथे रिंकल्ड पडलेला आहे, श्रिंक झालेला आहे. पण तेव्हाच तू चेहऱ्याकडे बघ आणि चेहऱ्यात आणि त्याच्या हातामध्ये तू डिफरन्स तू लक्षात घे की बोटॉक्स फिलर्समुळे किती मिरॅक्युलस चेंजेस आपल्या चेहऱ्यामध्ये होऊ शकतात. अमेझिंग, अमेझिंग. इट ॲड्स अप टू माय क्युरिओसिटी की हात जर रिंकल्ड आहे तर त्याच्यावर पण काही होऊ शकतं हो. का? आता आपण फिलर जे करतो ते आपण हातावर जे रिंकल्स पडलेले राहतात त्यामध्ये आपण कॅन्युलानी फिलर ऍड करून तो पण